आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे। दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत। मुंबईच्या ताजलँड्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना कानमंत्र दिलाय। नगरसेवकांच्या कामांचा आराखडा तयार करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेत। पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला जनतेनं नाकारलंय असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे। कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। संजय राऊत काहीही करू शकतात, पण 28 तारखेला त्यांची टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत, बाकी कुठेही जाऊ शकतात असा खोचक टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी राऊतांना लगावलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवत आपली ताकद दाखवून दिली आहे। दरम्यान नागरिकांचे प्रश्न, विकास कामे आणि अन्यायाविरोधात आम्ही सातत्यानं आवाज उठवू। येणाऱ्या काळात अहिल्यानगरचा महापौर आणि आमदारही शिवसेनेचाच असेल असा विश्वास विक्रम राठोड यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या पक्षाचे नेते समरजित सिंह घाटके हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। समरजित सिंह घाटके यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। बुलढाण्यात भाजपला मोठं खिंडार पडलंय। भाजपच्या अमोल अंधारे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे आता कामगार मंत्री आकाश फुंडकरांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। आता तिकीट द्या नाहीतर गळफास द्यायला दोरी द्या अशी अजब मागणी करत खासदार उदयनराजेंच्या समर्थकांनं भावनिक साथ घातली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या इच्छुक उमेदवार कुलदीप क्षीरसागर यांनी ही अजब मागणी केली आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगलला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे। लोखंडवाला बॅकरोड परिसरात फर्स्ट क्रॉस लेनमध्ये गोळीबारात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबार करून आरोपी फरार झालाय। भिवंडीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठा राडा झाला। कोणार्क विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंद तैनात करण्यात आलाय। पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। काल मध्यरात्री येरवाड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात एका भरधाव कारनं धुमाकूळ घातला। मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकानं नियंत्रण सुटल्यानं ही अनियंत्रित कार थेट रस्त्याच्या कडेला एका दुकानाला जाऊन आदळली। या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया। सत्ता करण्याच्या सारीपाटात महानगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे जरी 29 उमेदवार निवडून आले असले तरी भाजपसोबत सत्ता स्थापन करताना संख्याबळाच्या जीवावर सत्ता वाटपाचं समीकरण ठरवलं जाऊ शकतं। अशा वेळी एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगरही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार निवडून आलेत। या उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेंच्या संपर्कात आहेत। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असं वाटतं। ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते। ताजलँडमध्ये कोणी बंद नाहीये, सगळे मोकळे आहेत। ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांग। असं अशक्य आहे गोष्ट।
ऑपरेशन टायगर कसला हास्यास्पद विनोद आहे हा सगळा. खरं तर ते ऑपरेशन टायगर करायचं, टायगर पिंजऱ्यात का ठेवावे लागले तुम्हाला? आमचे टायगर फिरतायत मोकळे. एक विश्वासाची एक ती मस्तपैकी त्याच्यामध्ये बांधणी आहे, लक्षात ठेवा. आणि जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना. न विकली गेलेली ही जी माणसं आहेत आमची, ती काल निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यांना मोकळीक दिली. चक्क विश्वास आहे. अविश्वास असतो ती माणसं हे सगळी धडपड करत असतात. मुळात त्यांची सगळी उभारणी जी आहे की जी उभं राहिली त्याच्यातनं, ती गद्दारीतनंच आहे ना, पाठी सुरा खुपसूनच आहे ना, खोटं बोलणं आहे ना. तर दुसरीकडे वसई विरारमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे. एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानं या संदर्भात चर्चांना उधाण आलंय. वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे 43 तर बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार निवडून आलेत. सध्या बवियाकडे पूर्ण बहुमत दिसत असलं तरी ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी फक्त 15 नगरसेवकांची आवश्यकता आहे. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो. यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं, पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली MMRDA. आता या महत्त्वाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांचं दावोसमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधान्यांपेक्षा मुंबई प्रगत झालेली दिसेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी वजन काट्यावर आक्षेप घेत कारखाना बंद पाडला होता. मात्र हा प्रकार म्हणजे प्रस्थापित कारखानदारांकडून सुरू असलेलं षडयंत्र असल्याचं शिवतारेंनी म्हटलंय. शिवतारेंनी नाव न घेत शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्यावर निशाणा साधलाय. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडलं. गुलाबराव पाटलांचं गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले. वाहतूक कोंडी दरम्यान सुजय विखे थेट रस्त्यावर उतरले. होमगार्डचा पगार मी देईन, मात्र नागरिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे असं विखे म्हणाले. वर्ध्यात बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नवीन 2 गेटचे उद्घाटन करण्यात आले. कारंजा तालुक्यातील ढगा आणि राहाटी इथं गेट सुरू करण्यात आलेत. यावेळी खासदार अमर काळे आणि पंकज भोयर उपस्थित होते. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा कन्या शाळेच्या मैदानाची मजबूतीकरण, सौंदर्यीकरण आणि विकास कामाच्या नावाखाली दुर्दशा झाली आहे. प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असून याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाशिमच्या जवळका अमानवाडी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे रस्ते दुरुस्तीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे.